आपल्याला दाखवतो का स्वतः मला रुपाली चाकणकर यांचा 9 मार्च 2025 रोजी मला स्वतःच रुपाली चाकणकर यांचा फोन आलेला आहे आणि रुपाली चाकणकर यांनी फोनद्वारे मला सांगितलं का तुम्ही अशा थोतांड बातम्या छापू नका, तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना तुम्ही विनाकारण कोणाला बदनाम। नाशिकच्या महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे। खरं तर रुपाली चाकणकर यांनी हे आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत आणि कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचे इतर जे काही उद्योग व्यवसाय असतील त्याच्या संदर्भात आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे। मात्र श्रीरामपूर तालुक्यातील एक पत्रकार आहेत दत्तात्रय खेमनर यांनी आपल्या स्थानिक वृत्तपत्रामध्ये कॅप्टन खरात याच्या या काळ्या कृत्यांबद्दल 1 वर्षापूर्वीच एक बातमी छापली होती आणि त्यावेळी थेट रुपाली चाकणकर यांनी खेमनर यांना फोन केला होता आणि माफीनामा मागा असं पत्र देखील पाठवलं होतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी दत्तात्रय खेमनर आहेत। काय नेमका सगळा प्रकार होता आणि काय त्यावेळी झालं होतं? खरं तर काल आपण संपूर्ण राज्यामध्ये एका बातमीना आणि खळबळ या ठिकाणी घातलेली आहे। नाशिक येथील भोंदू लिंगपिसाट कॅप्टन खरात बाबा याच्यावर एक अत्याचाराचा गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला। खरं तर या कॅप्टन बाबाची मी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रात 1 वर्षापूर्वीच बातमी प्रसिद्ध केली होती। त्यावेळेस जर कदाचित हा गुन्हा दाखल